जी सुशिक्षित आहे, आरोग्य लोकांचं अबाधित राहावं म्हणून काम करते, त्या डॉक्टर संपदा मुंडे ही मला वाटतं अजितदादाचीच काय, पण मुख्यमंत्र्यांची किंवा उपमुख्यमंत्र्यांची कोणाचीच लाडकी बहीण नाही, आहे की नाही? कारण पोलीस दलाचं काम म्हणजे आयओचं काम, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचं काम, त्यानंतर एसपीचं काम, आयजीचं काम सगळं त्याच करायला लागल्या. म्हणजे सरकार म्हणते, की राज्य महिला आयोगाचे जे क्लॉजेस आहेत, त्याचं वारंवार या अध्यक्षाकडून उल्लंघन होतं. त्यामुळे त्यांना बरखास्त करला, की तुम्ही एक काम करा. तुम्ही राज्य महिला आयोग सोडून द्या आणि कुठेतरी तुमचा भरपूर वशिला आहे. तुम्हाला कुठेही आयजी म्हणून किंवा एसपी म्हणून हे सरकार आमच्या संपदाच्या चारित्र्याचं हनन केलं, असं माझं इथं जबाबदारी घेणं. या रुपाली चाकणकरांनी आमच्या संपदा मुंडेच्या चारित्र्याचं हनन केलंय. त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला. संपदा ताईंनी त्यांनी जे 4 पाणीपत्र लिहिले त्यामध्ये माजी खासदाराचा उल्लेख केलेला आहे, पीएमचा उल्लेख. फडणवीस वारंवार त्यांना पाहिजे त्या लोकांचं नेहमी उदात्तीकरण करतात आणि त्या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन व्हायच्या अगोदरच ते न्यायाधीश होतात आणि यावर काही चौकशी समिती नेमली जाईल का काय? आता सगळीकडे एसआयटीची मागणी केली जाते. मला एसआयटी हा फार म्हणजे काय आता ते कंटाळवाणा शब्द वाटायला. एसआयटीची स्थापना करून होते. नमस्कार, आपण पाहतात आदर्श पोलखोल. फलटण येथे डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्यानंतर त्याचे पडसाद आता बीड जिल्ह्यामध्ये उमटताना दिसत आहेत. कालच कॅन्डल मार्च देखील बीड शहरामध्ये काढण्यात आला होता आणि आज वडवणी केज येथे देखील रास्ता रोको करण्यात आलेला आहे. याच अनुषंगाने आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या हेमा पिंपळे आहेत. जाणून घेऊया नेमकं या प्रकरणाविषयी त्यांचं मत काय आहे. काय सांगाल मॅडम, काय मत आहे? माझं मत असं आहे की डॉक्टर संपदा मुंडे या मला वाटतं उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होत्या आणि पहिलं माझं ऑब्जेक्शन असं आहे की त्या मला वाटतं परमनंट पोस्टवर नव्हत्या. त्या टेम्पररी पोस्टवर होत्या आणि असं असताना सुद्धा 84 PM करायला लावणं हेच मला वाटतं मेडिकल फील्डमध्ये त्यांच्या जे काही मेडिकल ऍक्ट असेल त्याचं उल्लंघन आहे. दुसरं असं की डॉक्टर संपदा मुंडे दुर्दैवाने आमच्या बीड जिल्ह्यातल्या म्हणावं लागेल. कारण त्यांचा ज्या पद्धतीनं शेवट झाला तसा शेवट कोणाचाही राज्यामध्ये होऊ नये. कारण तिच्या वडिलांनी समाज माध्यमासमोर सांगितलं, की राज्यामध्ये सगळे दुर्योधन आणि दुःशासनच कसे आहेत. एकही कृष्ण माझ्या लेकीला वाचवायला कसा आला नाही, हा शेतकऱ्याचा एक आर्तटाहू आहे. आणि मला इथं प्रामुख्याने एक सांगायचंय, की या जिल्ह्याचे पालकमंत्री सुदैवाने माननीय अजितदादा आहेत आणि अजितदादा विधानसभा निवडणुकांच्या अगोदर ज्या पद्धतीनं जॅकेट सहित म्हणजे त्यांचं काय सगळं ओरा जो होता तो गुलाबीमय त्यांनी केला होता आणि आम्ही कसं बहिणींना संरक्षण देऊ शकतो आणि ₹1,500 आम्ही कसं महिलांना खुश करतो हे दाखवण्याचं याचं प्रेझेंटेशन पूर्ण त्यांनी राज्यभर केलं. परंतु जी सुशिक्षित आहे, आरोग्य लोकांचं अबाधित राहावं म्हणून काम करते, त्या डॉक्टर संपदा मुंडे ही मला वाटतं अजितदादाचीच काय, पण मुख्यमंत्र्यांची किंवा उपमुख्यमंत्र्यांची कोणाचीच लाडकी बहीण नाही, हे वारंवार सिद्ध होतंय. कारण डॉक्टर संपदा मुंडेची घटना घडून मला वाटतं 23 तारखेला ती घटना घडलेली आहे. त्यानंतर सुद्धा तिचे पालक शेतकरी आहेत आणि असं असताना सुद्धा माननीय अजितदादांनी त्या कुटुंबाला भेट घेण्याची तसदी घेतली नाही. याचं खरंच मला एक महिला म्हणून दुर्दैव वाटतं. आणि माननीय अजितदादांनी त्यामध्ये काय इनिशिएटिव्ह पालकमंत्री म्हणून घेतले? वास्तविक पाहता त्यांची नैतिक जबाबदारी जास्त होती. मी प्रथम नागरिक म्हणून पण म्हणते आणि लाडक्या बहिणीचं सगळ्यात जास्त इनिशिएटिव्ह त्यांनी घेतलं होतं. मग माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला प्रश्न असा पडतो, की माननीय अजितदादांचं हे जे काही ओरा होता, तो फक्त इलेक्शन पुरता होता का? महिलांची मतं लाटण्यासाठी होतं का? हा प्रश्न मला पडल्यावाचून राहत नाही. नक्कीच या प्रकरणावर काल रुपालीताई चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयी काही खुलासा केला होता. चारित्र्यहनन देखील केलं होतं. याविषयी काय सांगाल? नाही काय आहे, माननीय रुपालीताई चाकणकर यांचं काही वैयक्तिक माझं नाहीये. त्या मला नेहमी नोटिसा पाठवतात. माझ्या विरुद्ध क्राईम रजिस्टर व्हावे म्हणून अगदी एसपींवर सुद्धा त्यांनी बीडचा दबाव आणलेला आहे. मुंबईला खेरवाडी पोलीस स्टेशनला पण त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. परंतु रुपालीताई चाकणकर ज्या वारंवार पत्रकार परिषदा घेतात, ज्यावेळी हाय प्रोफाईल केसेस होतात, त्यावेळी त्या पहिलं काय करतात, त्यांना अजिबात असं वाटत नाही,
की ज्यांच्या घरात हे घडलेलं आहे त्या घरातल्या सदस्यांना, कुटुंबातल्या सदस्यांना आपण बोलावं. त्यांना आपण म्हणजे विश्वासात घ्यावं आणि मग या केसचा उलगडा पत्रकार परिषद घेऊन करावा. वास्तविक पाहता राज्य महिला आयोग एक अधिनियम आहे. ती एक स्वायत्त संस्था आहे. ते सरकार नाही कृपया करून. परंतु त्या अशा आविर्भावात असतात, की ते मी एक सरकार आहे. म्हणजे मला तर दुर्दैवाने असं म्हणावं वाटतं, की महाराष्ट्रातलं पोलीस दल आहे की नाही? कारण पोलीस दलाचं काम म्हणजे आयओचं काम, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचं काम, त्यानंतर एसपीचं काम, आयजीचं काम सगळं त्याच करायला लागल्यात. म्हणजे चौकशीचे अपडेट द्यायचं काम त्या पत्रकार परिषद घेऊन करतात. हे अतिशय राज्य महिला आयोगाच्या क्लॉजचं उल्लंघन करणार आहे. म्हणून मी वारंवार म्हणते, की राज्य महिला आयोगाचे जे क्लॉजेस आहेत त्याचं वारंवार या अध्यक्षाकडून उल्लंघन होतं. त्यामुळे त्यांना बरखास्त करावं. परंतु त्यांना त्यानंतर मला वाटतं पुन्हा त्यांचं 3 वर्षानंतर त्यांना रिन्यूअल दिलं. का दिलं? त्यांचं असं म्हणणं आहे, की मी 3 वर्ष खूप चांगलं काम केलं. सॉरी टू से त्यांनी अजिबात काम केलं नाही. फक्त त्या हाय प्रोफाइल मॅटरमध्ये लक्ष देतात. जर त्यांना या सगळ्या गोष्टीचा अनुभव असता महिलांच्या प्रश्नाचा, तर पहिलं गाडी काढून त्या जी राज्य महिला आयोगाचं असतं पेट्रोल, डिझेल जाळतात, ती पहिली गाडी त्यांनी आमच्या कवडगावच्या लेकीवर जो प्रसंग आलाय, तिच्या आई-वडिलांची भेट घेतली असती, तिच्या चुलत्यांची भेट घेतली असती आणि तिचे जे डॉक्टर बहीण-भाऊ आहेत त्यांची भेट घेतली असती. कारण तिच्या डॉक्टर बहिणीचं मी जे पत्रकार परिषदेमध्ये प्रेस रिलीज त्यांनी जे केलं, ते जे मी ऐकलं ते अतिशय चांगले इश्यू त्यांनी रेज केलेत. त्यांनी जी मागणी केलेली आहे, की 3-4 महिन्यात जे काही सीडीआर रुपालीताई चाकणकर म्हणतायत, की त्यामध्ये प्रशांत बनकर आणि या मयत संपदाचं कॉन्व्हर्सेशन होत होतं, चॅटिंग होत होतं वगैरे. तर त्याचा सीडीआर त्या आमच्या भगिनींनी मागितलाय. दुसरं असं, की माझा प्रश्न असा आहे रुपालीताई चाकणकरला, की तुम्ही एक काम करा. तुम्ही राज्य महिला आयोग सोडून द्या आणि कुठेतरी तुमचा भरपूर वशिला आहे. तुम्हाला कुठेही आयजी म्हणून किंवा एसपी म्हणून हे सरकार घेईल. पत्रकार परिषद घेणं अतिशय चुकीचं आहे आणि त्यानंतर त्या वारंवार महिलांच्या कॅरेक्टरचं असॅसिनेशन करतात. वास्तविक पाहता राज्य महिला आयोगाचं काम काय, त्याची कर्तव्य आणि जबाबदारी काय आहे, की राज्यातल्या, देशातल्या महिला आणि मुलींना मेन स्ट्रीममध्ये आणणं, त्यांना समाजात त्यांचं स्थान उंचावणं आणि समाजामध्ये त्यांची प्रतिमा कशी बळकट करता येईल, जेणेकरून ज्या म्हणजे पुरुष आणि महिला ह्या खांद्याला खांदा लावून कुटुंबातच नव्हे तर समाजात सुद्धा काम करायला तयार राहतील, यासाठीचं बॅकअप देणं, हे मला वाटतं राज्य महिला आयोगाचं काम आहे. परंतु त्या अजिबात ते काम करत नाही. त्या बॅकअप द्यायचं तर काम करतच नाही. प्रत्येक वेळेला त्यांना प्रत्येक अशा दुर्दैवी घटनेचं सेलिब्रेशन करायचं असतं, इव्हेंट करायचा असतो. तो त्या पद्धतीनं त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये केला. ती पत्रकार परिषद त्यांनी जी घेतली ती जे संशयित आरोपी आहेत, म्हणजे मला वाटतं धुमाळ सीएस आहेत तिथले. त्या सीएसला शेजारी बसून त्यांनी पत्रकार परिषद घेतली. म्हणजे त्यांनी डॉक्टर संपदानी जे आरटीआय केलं होतं, जे 4 पाणीपत्र चौकशी समितीकडे गेलं होतं. वास्तविक पाहता त्या चौकशी समितीचं तिथं विशाखा कमिटी आहे की नाही, आयसी कमिटी स्थापन झाली की नाही, ती कार्यरत आहे की नाही, मग त्याचं सेटिंग झालं की नाही किंवा त्याचा निर्णय काय लागला. जे संपदाच्या बहिणींनी मागणी केली, की त्यांच्या तक्रारीचा निर्णय काय लागला, हे रुपाली चाकणकरनी सांगायला पाहिजे होतं. तसं न करता त्यांनी स्वतःला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असल्यासारखं अपडेट दिले आणि आमच्या संपदाच्या चारित्र्याचं हनन केलं, असं माझं इथं जबाबदारीने म्हणणं आहे. या रुपाली चाकणकरांनी आमच्या संपदा मुंडेच्या चारित्र्याचं हनन केलंय. त्यामुळं त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा. मी ही मागणी आपल्या माध्यमातून करते. नक्कीच या माध्यमातून गृहमंत्र्यावर देखील राजीनामा द्या असं देखील बोललं जातंय. मात्र गृहमंत्री त्यांना क्लीन चिट देताना पाहायला मिळत आहेत. काय सांगाल? नाही आता मी 2-3 दिवसापासून प्रसार माध्यमांमध्ये ऐकतेय, की तिथले जे माजी खासदार आहेत त्यांचं आमचा बीड जिल्हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे, दुर्दैवाने आहे. मुकादमाच्या टोळ्या आमच्या जिल्ह्यातून जास्त जातात, दुर्दैवाने जातात. आता मुकादम आणि त्यांच्यामध्ये जो करार झालेला असतो कारखान्यांमध्ये, त्या कराराचं उल्लंघन केल्यानंतर कारखानदार कसे वागतात हे वकील म्हणून मला चांगले माहिती आहे. कारण माझ्याकडे भरपूर मुकादमे येतात आणि रिकव्हरी वगैरे हे सगळं मला माहिती आहे. परंतु कधी-कधी काय होतं, बीड जिल्हा इतका स्टिग्मॅटाइज केलेला आहे राज्यामध्ये, की बीड जिल्ह्यातले लोकच असे असतात. म्हणून सुद्धा मला वाटतं कधी-कधी आमच्या बीड जिल्ह्यातल्या लोकांना खूप सफर करावं लागतं आणि त्या संपदा ताईंनी त्यांनी जे 4 पाणीपत्र लिहिलंय त्यामध्ये माजी खासदाराचा उल्लेख केलेला आहे, पीएनचा उल्लेख केलेला आहे
असं असताना सुद्धा त्यांच्यावर जे प्रेशरायझेशन येत होतं, की बीपी नॉर्मल आहे म्हणून सांग किंवा बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ते सांगितलेलं असताना सुद्धा देवेंद्रजी फडणवीस वारंवार त्यांना पाहिजे त्या लोकांचं नेहमी उदात्तीकरण करतात आणि त्या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन व्हायच्या अगोदरच ते न्यायाधीश होतात आणि डायरेक्ट निकालच लावून टाकतात. म्हणजे यामध्ये सुद्धा त्यांनी रणजितसिंह राजे निंबाळकर कसे निर्दोष आहेत आणि त्यांना कसं पुढे जायचंय हे इतकं घाईने सांगितलं, की मला तर वाटलं देवेंद्र फडणवीस राज्याचे मेन न्यायाधीश आहेत. नक्कीच. मात्र आता या गोष्टी सगळ्या आपण जिल्ह्यात पाहिल्या तर संशयास्पद सगळ्या वर्तवल्या जातात. मात्र आता यावर काही चौकशी समिती नेमली जाईल का? काय सांगाल? नाही आता सगळीकडे एस-आय-टीची मागणी केली जाते. मला एस-आय-टी हा फार म्हणजे काय आता ते कंटाळवाणा शब्द वाटायला एस-आय-टीची स्थापना करून होतंय काय? एस-आय-टी म्हणजे तरी काय असते? कधी-कधी तर स्थानिकचेच लोकं सदस्य म्हणून त्यात घेतले जातात. म्हणजे अगदी कॉन्स्टेबल सुद्धा सदस्य म्हणून घेतले जातात. असं नसायला पाहिजे. माझं असं एक मत आहे बरं का. राजकारण विरहित आणि कुणाशीही संलग्न नसणारा एखादा अ, अगदी सेन्सिटिव्हली काम करणारा महिलांच्या प्रश्नावर, मग ती महिला सुद्धा असली तर बेटर आहे. अशी सेन्सिटिव्हली काम करणारी राज्याची एखादी अधिकारी. माझं असं म्हणणं नाही, की राजकारणातली लोकं हे कधीच सेन्सिटिव्ह नसतात. अनेक महिला सुद्धा राजकारणात काम करताना सुद्धा महिलांच्या प्रश्नावर पोटतिडकीने काम करणाऱ्या राज्यामध्ये महिला आहेत. आणि त्या महिलांना सदस्य जर केलं राज्यातल्या, की ज्यांना खरंच महिलांच्या प्रश्नांची जाण आहे. एखादी मुलगी अशी बळी जाऊ नये असं जर वाटत असेल, तर अशा महिलांना सुद्धा माझं सरकारला विनंती आहे, की अशा महिला सुद्धा सदस्य केल्या पाहिजे. आणि अध्यक्ष हे ज्यांनी अशा केसेसचं इन्व्हेस्टिगेशन केलेलं कधी-कधी काय होतं, आय-जी सुद्धा चांगलं इन्व्हेस्टिगेशन करतात. तर आय-जी दर्जाचा एखादा अधिकारी किंवा एखादे न्यायाधीश ज्यांनी अशा केसेस हँडल केलेल्या आहेत, लॅक्युनाज त्यांना कळतात. हे सुद्धा केलं पाहिजे. कारण मला वाटत नाही, की ही स्ट्रेट फॉरवर्ड सुसाईडची केस आहे. ही सुसाईडची केस नाही. हातावर लिहून कुणी सुसाईड करतं का? दुसरं असं आहे, की हॉटेलमध्ये कधी एंट्री केली, सोबत कोण होतं, त्याचे सीसीटीव्ही फुटेज. त्यानंतर मला असं कळालं, की पीएम रिपोर्ट करताना जो व्हिसेरा ठेवला जातो, म्हणजे त्याच्यामुळे कॉज ऑफ डेथ कळतं, की त्या मुलीने खरंच हँगिंग केलंय का? की तिला फाशी देऊन नंतर भासवलंय. हे व्हिसेरा रिपोर्टमधून कळतं. तर तो व्हिसेरा प्रिझर्व्ह केला नाही, असं एका मला आपल्या बीड जिल्ह्यातल्या जबाबदार डॉक्टरांनी सांगितलंय. त्यानंतर मला इथं नमूद करायचं आहे, की संपदाचा जो मोबाईल आहे, तो मोबाईल म्हणजे पोलीस असं सांगतायत त्यांच्या नातेवाईकांना, की तो मोबाईल सील केला. मग सील केला मोबाईल तर 11 वाजता लास्ट सीन असं कसं संपदाचं आलं? म्हणजे तो मोबाईल सील नव्हता. माझं तर असं म्हणणं आहे, जबाबदारीनं म्हणणं आहे, की त्यामध्ये जे चॅट झालं ते चॅट मला वाटतं तिच्या मृतदेहाचे फिंगर वापरून ते चॅट डिलीट करता येतं. खूप आता टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. हे सगळं डिलीट केलेलं असणार आहे आणि ज्या कुणी हा खून केलेला आहे तो अतिशय म्हणजे काय आफ्टर थॉट केलेला आहे. म्हणजे सगळं प्लॅनिंग करून केलेला आहे आणि मला याच्यामध्ये संशय याचा येतो, की याच्यामध्ये सरकारचा सुद्धा हात आहे. कारण ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत हे राज्याला माहिती नाहीये. हे दुर्दैव आहे राज्याचं. त्यांनी गृहमंत्री म्हणून जे काही राज्यामध्ये दिवे पाजळलेत, पहिल्यांदा त्यांनी राजीनामा द्यावा. त्यानंतर या केसची पारदर्शकपणे चौकशी होण्यासाठी चौकशी समिती नेमावी आणि हे जे सगळे छोटे-छोटे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स असतात, आमच्या वकिलीच्या भाषेत त्याला परिस्थितीजन्य पुरावे म्हणतात. हे परिस्थितीजन्य पुरावे जर नष्ट केले, तर अशा 306च्या आता 306 पूर्वीचं आहे ते. मला वाटतं 64 काहीतरी लावलेलं आहे. बी-एन-एस ॲक्ट प्रमाणे. तर ह्या सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स ज्यावेळी नष्ट केले जातात, त्यावेळी ह्या केस खूप वीक बनतात. ज्यावेळी त्या कोर्टामध्ये येतात. म्हणून मी मागणी करते, की झिरो एफ-आय-आर जसा असतो, म्हणजे फलटणला घटना घडली तर बीडला फिर्याद दाखल करता येते आणि त्यानंतर ती फलटणला वर्ग होते. तसंच मला वाटतं ही मुलगी बीडची आहे. तपास यंत्रणेवर आमच्या बीड जिल्ह्याच्या सामान्य नागरिकाचा विश्वास नाही, की जे स्वतःहून रस्त्यावर उतरायला लागले. कुणी रास्ता रोको करायले, कुणी कॅन्डल मार्च करायले, कुणी ज्यांना जसं जमेल तसं. म्हणजे अगदी बुजुर्ग व्यक्ती सुद्धा उपोषण करायले, की संपदाला न्याय मिळाला पाहिजे. तर न्याय मिळायला पाहिजे यासाठी न्याय व्यवस्थेपर्यंत जे चार्जशीट जातं, ते चार्जशीट अतिशय पारदर्शक असणं आणि त्यामध्ये जे साक्षीदार घेतले जातात, जे डॉक्युमेंट्स गोळा कलेक्ट केले जातात, ते अतिशय पारदर्शक असणं गरजेचं आहे.
आणि मला वाटतं यासाठी स्पेशल केस म्हणून, कारण ह्यांना काही करता येतं. म्हणजे फॉरेनच्या केस मुंबईला वर्ग करता येतात, काही करता यांना कायदे कसेही वाकवता येतात आणि मला वाटतं कायदे वाकवण्यामध्ये महायुती सरकार हे माहीर आहे. त्यामुळे यामध्ये सुद्धा त्यांनी कायदा वाकवावा आणि आमच्या बीड जिल्ह्याचा जी आर्तहाक आहे, की आमची संपदा बळी गेली, दुसरी संपदा बळी जाऊ नये म्हणून ही जी केस आहे, ती केस फास्ट ट्रॅकमध्ये वगैरे, वगैरे ते तर सगळेच मागणी करतात. परंतु माझं असं मत आहे, की चार्जशीटच आमच्या बीड जिल्ह्याच्या न्यायालयात फाईल व्हावं आणि बीड जिल्ह्याच्या न्यायालयातच त्याचं ट्रायल व्हावं, अशी माझी मागणी आहे. नक्कीच यापुढे आता तुमची मागणी काय असेल? नाही मला तर मी आपल्याला वैयक्तिक सांगते मी, की मला ना रस्त्यावर उतरून आंदोलनं करायला आवडतं. मी काल आमच्या पदाधिकाऱ्यांना बोलले पण होते, की आपण काहीतरी केलं पाहिजे. मी काही म्हणजे मला फक्त कुटुंबाला भेट देणं वगैरे मी खूप केलेलं आहे 22-23 वर्ष. त्यामुळे माझा त्याच्यावरचा विश्वासच उडालाय. मला असं वाटतच नाही, की कुटुंबाला जाऊन भेटणं आणि तिथं गर्दी करणं वगैरे याच्यातून काही आउटपुट निघते. कारण मी 22-23 वर्ष आपण सगळे साक्षीदार आहात. पहिल्यांदा मी माझं काम करायचे, पहिल्यांदा कुटुंबाला भेटायचे. तर मला असं वाटतं, की सरकारला जागं करणं. जे सरकार कुंभकर्णी झोपेत आहे, ते सरकारला जागं करणं गरजेचं आहे. मला वाटतंय प्रोबॅबली 99% मी आज शिवाजीनगर पोलिस स्टेशनला निवेदन देणार आहे आणि त्या निवेदनामध्ये गृहमंत्री जे आहे, ते गृहमंत्री म्हणजे काय ते वारलेले आहेत आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी मी एक आंदोलन करणार आहे. असं मी ठरवलंय. पाहू उद्या काय होतंय ते. नक्कीच आता गृहमंत्री वारलेत आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा देखील कार्यक्रम आता ते पुढे राबवणार आहेत. नेमका आता संपदा मुंडे यांना न्याय मिळणार का? हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. कॅमेरा पर्सन गणेशसह मी नितेश उपाध्ये, बीड.